येस थँक्यू. थँक्यू सो मच. तू जर आज लिफ्ट दिली नसतीस ना तर आम्हाला ऑफिसला यायला उशीर झाला असता. काही सर दॅट्स ओके. थँक्यू वगैरे काय. अरे नाही खरंच याचं फार असतं हा. म्हणजे ऑफिसात वेळेतच जायला हवं, कामं सगळी वेळेत व्हायला हवी, आपल्यासाठी कोणी थांबायला नको वगैरे. पण बरोबर आहे त्याचं. आणि तसंही आपल्याकडे सगळेजण अगदी वेळेवरती कामावर. हो म्हणजे आज कोणीच वेळेत दिसत नाहीये मग. हो म्हणजे यावेळी तर सगळ्यांची कामं सुरू झालेली असतात. विभूतीही दिसत नाही आज. ए आपण काही विसरलो आहोत का? म्हणजे आज संडे आहे का? किंवा कोणाकडे पार्टी वगैरे होती का? म्हणजे सगळे तिकडे त्यांच्या घरी गेलेत आणि आपण इथे ऑफिसला आलो. असं काही नाहीये, उगाच काहीतरी लॉजिक लावत बसून. अरे पण बरोबर आहे तिचं. कुठे वर्षा इकडे कुठे आहेत? कुठे सगळे गेले? कुठं? नाही सर सगळेजण आलेत. देवाशिष सरांच्या केबिन मध्ये आहेत. केबिन मध्ये काय करतायत सगळं? चल बघ. अरे वा वासू सर, तुम्ही तिघे अगदी वेळेवर आलात. म्हणजे रोज याच वेळेला येतो ना मी. नाही तसं नाही, पण आजचा दिवस जरा वेगळा आहे ना. काय आज काय वेगळं आहे? खूप वेगळं आहे. आज मीरा मॅडम ऑफिसला आल्या आहेत आणि तेही ऑफिस टायमिंगला. नाही ते दिसतच आहे आम्हाला. पण आज मीरा इथे कशी? ऍक्च्युली जोपर्यंत देव सर परत येत नाहीत तोपर्यंत मीरा मॅम रोज ऑफिसला येणार आहेत आणि आम्हाला मदत करणार आहेत. हो. वा छान. गुड, व्हेरी गुड. चला कामाला लागूया सगळ्यांनी. हो हो, पहिल्याच दिवशी उशीर नको व्हायला. मला बरंच शिकायचं अजून. लगेच कामाला लागूया आपण. हो चालेल. ऑल द बेस्ट मॅडम. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट मॅम. चला. हो. मीरा, तुला काही लागलं तर मला नक्की सांग. मी तुझ्या कामात तुला कोणतीही हेल्प कर. हो मला मदत लागेलच तुमची. थँक्यू सो मच आदित्य. मी येतो. आई आय एम सो हॅपी. मला ना खूप छान वाटतंय ग. म्हणजे आता आपण दोघी एकाच ऑफिस मध्ये काम करणार. छान तर मलाही वाटतंय, पण मधुरा खूप दडपण आलंय का? खूप. तू काळजी नको ना करूस. मला माहितीये तू हेही काम अगदी परफेक्ट करशील. आणि खरं सांगू का, अशी कुठलीच गोष्ट नाहीये जी तुला जमणार नाही. बघ असं बोलून ना तू मला आणखी टेन्शन देतेस आता. डोंट वरी ताई. हे बघ तुला काही मदत लागली ना तर आम्ही आहोत ना. तू सांग ना आम्हाला. ओके नक्की. ऑल द बेस्ट. आता मी पण माझं काम करते. ठीक आहे. बाय बाय.
दुर्वा ऐक थोडस ऐक ना, हे बघ थोडंसंच खाऊन घ्यायचंय. ऐक अगं, शाळेत जायला उशीर होईल ना दुर्वा. अगं, मी तुझा टिफिन पण तयार ठेवलाय शाळेसाठी. थोडंसं नाही, मी कुठेही जाणार नाहीये, कोणाचे ऐकणारही नाही आणि खाणारही नाहीये. अगं, असं काय करतेस? हे बघ थोडंसं खाऊन घे माझं. ऐक प्लीज. दुर्वा, ऐक ना माझं. अगं, हे बघ मीराताई आले आणि त्यांनी जर तुला असं बघितलं ना तर त्या रागवतील ना तुझ्यावर. ओरडू दे, पण मला सांग ती कुठे गेली. हे बघ, मीराताई काही कामासाठी बाहेर गेले. त्या आल्यानंतर त्यांना नाही आवडणार तुला असं बघताना. हे बघ, आपण पटकन खाऊन घेऊया, तयारी करूया शाळेची, म्हणजे त्या आल्यानंतर त्यांना सरप्राईज मिळेल की नाही. हा नाही, मीरा मला न सांगता कशी गेली. मला खूप राग आलाय तिचा. आता बघ, मी काहीच करत नाही. अगं, असं काय करतेस दुर्वा? थोडंसं खाऊन. प्लीज, मी काहीही खाणार नाही आणि कोणाचं ऐकणार नाहीये. काय चाललंय? हा, कसला आरडाओरडा चाललाय? उत्तराताई बघा ना, दुर्वा खात नाहीये, नाश्ता करत नाही. तुम्ही जरा सांगा ना तिला. मीरा आल्याशिवाय मी काहीही खाणार नाही. दुर्वा, नाटकं बंद कर आणि चुपचाप खाऊन घे. अरे, तुला कळत नाहीये का? मीरा आल्याशिवाय मी काहीही खाणार नाहीये. मीरा डिरेक्टली संध्याकाळी परत येणार आहे. तोपर्यंत उपाशी राहणार आहेस का तू? हा, राहीन. पण गीता मावशी तर मला म्हणाली की मीरा आता लगेचच येणार आहे. गीता गीता खोटं बोलते. मीरा संध्याकाळीच परत येणार, तेव्हा खाऊन घे आणि शाळेत जा. आणि जरा शांतता ठेवा घरात. हा, का? कुठे गेली ती संध्याकाळी यायला? तुला काय करायचंय? मीरा बाबाच्या ऑफिसला गेलीये आणि रोज जाणार आहे. तेव्हा तू रोज अशीच उपाशी राहून गोंधळ घालणार आहेस का? हा, राहीन मी उपाशी. मीरा मला न सांगता कशी गेली? तिला कसं वाटलं मला सोडून जावंसं? तू कोण आहेस तुला सांगून जायला? हा, मी सांगते ते ऐक. नाटकं बंद कर आणि खाऊन घे. नाही ऐकत, जा. ओके, फाईन. राहा उपाशीच, नको खाऊस. गीता काही देऊ नको तिला. लाड झाले तिचे नुसते. ती मीरा आल्यावर बघेल काय ते. जा उपाशी राहा. अगं, ऐक दुर्वा, ऐक. अगं, आदित्य, मी काय म्हणते, हे जे सर्व्हिस सेक्शनचं कॉलम आहे ना. आदित्य, हॅलो आदित्य. आदित्य, काय काय चाललंय तुझं? माझं काय चाललंय? अरे, तुझं लक्ष कुठे आहे? हा, कधीपासून हाक मारतीये तुला? आदित्य, इतका कसला विचार करतोयस तू? हेच की, आता पुढे काय? म्हणजे पुढे काय? आतापर्यंत जे करत आलोय तेच करायचंय. हो, पण आता मीरा आली ऑफिसमध्ये. मग आपल्या दृष्टीने चांगलंच आहे म्हणा, पण आता सगळं खूप सांभाळून करावं लागणार. ते अरे, ताईला काय घाबरायचं? कमॉन. तसं नाही मग. ती ऑफिसमध्ये आलेली वासूला आवडलेलं नाही, त्यामुळे वासू अजून आपल्या बाजूने येणार एवढं मात्र नाही. पण तू आणि वासू जास्त क्लोज येत आहे असा संशय तिला आला तर प्रॉब्लेम होऊ शकतो. हा, म्हणजे ताई परत माझ्यावर बंधन घालू शकते. राईट. आता वासूला कोणतंही प्रोजेक्ट करायचं असेल तर त्याला मीराची सही घ्यावीच लागेल, तिचे सजेशन्स घ्यावेच लागेल. पण वासूला आपण योग्य पद्धतीने आपल्या बाजूने करून घ्यायला. आणि याचाच राग आपण त्याच्या डोक्यात निर्माण करायचा. अरे वा, माझ्यासोबत राहून राहून हुशार झाली असतो मधुरा. आदित्य, मी ऑलरेडी हुशार आहे.
पण बघ ना रे, इथे पण ताई माझ्या बरोबर आली. मी आधी ऑफिस जॉईन केला होता तिने, मग ती नंतर येऊन ऑफिसमध्ये बॉसही झाली. आदित्य, मला माझ्या मनासारखं कधीच काही करता येणार नाहीये का? हे आहे, पण डोंट वरी, हे जास्त दिवस नाही चालणार. मीरा जास्त दिवस ऑफिसमध्ये नाही टिकणार. मी तिला नाही टिकू देणार. विभूती, हा मॅम. सॉरी मी डिस्टर्ब केलं का? बिझी होतीस? नाही मॅम, काही हवंय का तुम्हाला? हो, आपल्या नवीन प्रोजेक्टच्या फाईल्स कुठे आहेत ते सांगू शकतेस का? मॅम, काही फाईल्स माझ्याकडे आहेत, पण काही कानविंदेकडे आहेत. का काही झालंय का? नाही, काही झालं नाही. मला जरा त्या फाईल्स वाचायला हव्या होत्या. मिळू शकतील? हो मॅम, अगदीच मिळतील ना. थँक्यू सो मच. ते काय, आयत्या वेळी फाईल्स हातात आल्या ना की साईन करताना घाई गडबड होते, वाचायलाच मिळत नाहीत. म्हणून म्हटलं आधीच वाचून घ्यावं. मॅम, तुम्ही कशाला एवढी धावपळ करायची? मला कॉल करायचा ना, मी फाईल्स घेऊन आले असते. अगं नाही, त्यात काय एवढं. मी म्हटलं स्वतःच जाऊन विचारावं. देतेस का तू त्या फाईल्स? हा मॅम, 5 मिनिट द्या, मी लगेच त्या सगळ्या फाईल्स ना घेऊन तुमच्या कॅबिन मध्ये, आय मीन देव सरांच्या कॅबिन मध्ये येते. ठीक आहे. हा सर. हा विभूती, जरा केबिन मध्ये ये. हो सर. लवकर या, थोडं अर्जंट काम. हो, लगेच आली सर, लगेच. ये विभूती. असं काही काम होतं का? अर्थात. हे बघ, आपल्या नवीन प्रोजेक्टच्या ज्या काही फाईल्स आहेत त्या सगळ्या चेक कर. नीट बारकाईने चेक कर. त्यात काहीही इनकम्प्लीट असेल तर ते आजच क्लिअर कर. ओके? येस सर. सेकंड थिंग, सोमानींची फाईल, ती आजच्या आज कम्प्लीट झाली पाहिजे. उद्या मीटिंग आहे ना त्यांच्यासोबत? येस सर. अपॉइंटमेंट घेतली आहे? हो सर, म्हणजे तशी त्यांना कल्पना दिली आहे, फक्त एकदा फोन कॉलवर सांगितलं की झालं. गुड. अजून एक गोष्ट, आपल्या दादरच्या नवीन लोकेशनची जी बजेटची फाईल आहे ना, ती कानविंदेंकडे घेऊन जा. त्यांना म्हणावं त्यात काही कॉस्ट कटिंग करता येतंय का ते बघा. ओके? ओके सर. सर, मी हे सगळं करते, फक्त मीरा मॅमचं एक काम आहे ते आधी कम्प्लीट करते आणि ही कामं लाईन अप करते. म्हणजे माझं काम महत्वाचं नाहीये का? का मीरा मॅमची कामं प्रायोरिटी आणि माझी कामं सेकंडरी, असं काही आहे का? हे बघ विभूती, हे काम सुद्धा तितकंच महत्वाचं आहे, कळलं ना? तसंही तुम्हाला कळायला हवं काय इम्पॉर्टंट आहे आणि काय नाही ते. सॉरी सर, पण ते. पण काय? हे बघ, इतके दिवस मी आणि देव जे सांगत होतं तेच घडत होतं ना, मग आताही तसंच होणार आहे. तर नवीन कुणीही आलं की त्याला जास्त महत्व मिळणार आहे इकडे. सॉरी सर. मग काय? हे बघ, ही सगळी कंपनीची कामं आहेत, माझं काही पर्सनल नाही आहे यामध्ये. त्यामुळे माझ्या कामांमध्ये लुडबुड झालेली मला चालणार नाही, कळलं? येस सर. आता काय तोंड पाडून इथेच थांबणार आहात का? कामाला लागा. आणि हो, मी सांगितलेलं काम आधी, इतरांची कामं नंतर, कळलं? हो सर. या. सॉरी सर. हो मॅडम, कुठे लक्ष? कसली स्वप्न बघताय? कसली स्वप्न? काही नाही, जाऊ दे. काय झालं विभूती, चेहरा का पडलाय तुझा एवढा? वासू सर काही बोललेत का? हा म्हणजे नाही म्हणजे अगं, हे बघ, मी सरांना फक्त इतकंच म्हणाले की मी मीरा मॅमचं काम करते आणि मग लगेचच तुमची कामं करते. तर सर ओरडली माझ्यावर, मला म्हणाले की मी जे काम आधी सांगितलंय ना ते कर म्हणून.
जाऊ दे ग, तू नको तिकडे लक्ष देऊ. वासू सर असेच आहेत, माहितीये ना आपल्या सगळ्यांना. अक्क पण सर माझ्यावर कधीच ओरडले नाही आहेत. आज अचानक काय झालं काय माहित. काहीही झालेलं नाहीये. फक्त तू म्हणालीस ना मीरा मॅडमचं काम आधी करते आणि तुमचं नंतर, म्हणून चिडलेत ते, बाकी काही नाही. तू नको लक्ष देऊ, तुझं काम कर. अगं पण मला मीरा मॅमला या सगळ्या फाईल्स द्यायच्या आहेत. ऐक ना, तू एक काम करशील, हे बघ ह्या फाईल्स आहेत, ह्या मीरा मॅमला प्लीज देशील, थोडं एक्सप्लेन करून पण सांग. हो देते, करते, एक्सप्लेन करते. अगं त्यानिमित्ताने माझ्या गप्पा रंगतील ना छान त्यांच्या बरोबर. ह्याचं काय ना, आता ऑफिसमध्ये माझ्याशिवाय आणखीन एक विवाहित स्त्री आली आहे ना, मग छान गप्पा होणारच आमच्या. काय गप्पा नंतर मारशील? म्हणजे मला नाही वाटत मीरा मॅमला काही इंटरेस्ट असेल त्याच्यात. त्या फाईल जास्त इम्पॉर्टंट आहेत, सो प्लीज देशील तू? देऊ ना? हो. हा, जा कामाला लाग. मॅडम. हां बोला. मॅडम तुम्ही मागवलेल्या फाईल्स. हो थँक्यू सो मच. पण मी तर विभूतीला सांगितलं होतं. एनिवे फाईल्स आल्या हे जास्त महत्वाचं आहे. हो मॅडम, ऍक्च्युली विभूतीच आणणार होती, पण वासू सरांनी तिला एक काम सांगितलं, ती ते करायला गेली, त्यामुळे म्हटलं मी आणते. ओके ओके नो प्रॉब्लेम. मॅडम एक सांगू, तुम्ही आता ऑफिस जॉईन केलंय ना, म्हणून मला खरंच खूप आनंद झालाय मॅडम. म्हणजे मी ना पहिल्यांदाच एका लेडी बॉसच्या हाताखाली काम करतेय, आणि तेही एका लग्न झालेल्या लेडी बॉसच्या हाताखाली. काहीतरीच काय बोलताय. मी काही लेडी बॉस वगैरे नाहीये, म्हणजे मी तुमच्यासारखीच एक आहे. हे येईपर्यंत फक्त यांची जबाबदारी सांभाळते इतकंच. बरोबर आहे मॅडम तुमचं, पण मॅडम खरंच खूप हिंमत आहे तुमच्यात. म्हणजे सर असे अचानक गायब झालेत, तरीही तुम्ही स्वतःला सावरून घर सांभाळताय, ऑफिस जॉईन केलंय. खरंच ग्रेट आहात तुम्ही मॅडम. नाही मला नाही वाटत असं की मी काही जगावेगळं वगैरे करते. माझ्या जागी कोणीही असतं ना, तरी कदाचित हेच केलं असतं. अहो हाच तर तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. पण तुम्ही अशा बाजूच्या खुर्चीवर का बसलात मॅडम? म्हणजे सरांच्या खुर्चीवर का नाही बसलात? हो काहीतरीच काय, ही मी अजून आयुष्यात इतकं काही कमवलं नाहीये किंवा इतकी मोठी नाहीये की यांच्या खुर्चीवर बसेल. यांनी हे जे काही कमवलंय ना, ते खूप मेहनतीने कमवलं. त्यामुळे मिस्टर कामत परत आल्यावर ते स्वतःच या खुर्चीवर बसतील. बरोबर आहे मॅडम तुमचं. मॅडम सर परत येतील नक्की. बरं, ही आपल्या नवीन प्रोजेक्टची फाईल आहे ना? मग यात बजेट नाहीये का? नाही, ती फाईल अजून कानविंदेंकडे गेली नाहीये ना मॅडम, म्हणून. म्हणजे कानविंदे सगळं बजेट वगैरेचं बघतात, मग त्यांचं कॉस्ट कटिंगचं काम झालं ना की मग ते बजेट जोडतील यात. अच्छा, म्हणजे मला बजेटचं काही माहित करून घ्यायचं असेल तर मला कानविंदेंशी बोलावं लागेल, बरोबर? हो मॅडम. एक मिनिट. हा हा गीता बोल. हॅलो मीराताई, अहो तुम्ही कामात आहात का? म्हणजे सॉरी मी तुम्हाला आता फोन केला मध्येच. नाही नाही ठीक आहे, पण काय झालंय, तू इतकी घाबरलीस का? अहो ताई, दुर्वा आहे ना खूप हट्ट करतेय. म्हणजे तिने ना स्वतःला खोलीत कोंडून घेतलंय ताई. काय?